वळत मॅचच्या दिशेने दुसऱ्या मॅचला सुरुवात होतीये. बॉलिंगसाठी करण सोडा, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर विकास कांबळे चकुला, त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर आदित्य पवार भाऊ ही जोडी आपण पाहू शकतो. पहिलाच बॉल आपण पाहिला तर कव्हर सेशनने खेळण्याचा प्रयत्न, दिवेश थोडेसे पडदडले परंतु बॉलपर्यंत पोहोचले गेले आणि स्कोर जर पाहिला तर आपण 1-ने इथे खातं ओपन केलं गेलंय. ही मॅच देखील पाहण्यासारखी असणार आहे कारण की दोन्ही संघाकडे चांगली स्टारकास्ट आहे. दोन दोन आयकॉन फिल्डर दोन्ही संघाकडे. एका साईडला दिवेश आहेत, अगदी युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्या बरोबर आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. एका साईडला आपण पाहिलं तर ऋत्विक गोरडे मुंबईतील एक मातब्बर गोलंदाज आणि आदित्य पवार भाऊ हे दोन दोन आयकॉन फिल्डर घेऊन हे दोन संघ इकडे दाखल झालेत. अरविंद तांडेला देखील आपण या संघामध्ये पण अगदी एक कित्येक वर्षे आपण त्यांना देखील खेळताना पाहतोय. अनुभवी खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवर 1 रन कंप्लीट केलं गेलंय. उर्वरित 29 बॉलमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील. हाही बॉल आपण पाहिला तर बॅट्समन पासून थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॉलला टप्पा खूप महत्वाचा आहे, तोच टप्पा आपण पाहिला गेला. बॅट्समनचा थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नॅचरल लेग ब्रेक बॉल आतमध्ये आला आणि पवार यांची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. खूप चांगला बॉल करण सोडा अगदी अचूक टप्प्यावर मारा करतायत. बॉलला वळवलं गेलं आणि आदित्य यांना मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिला. गुड बॉलिंग. खूप चांगली पिचिंग करत असताना करणने देखील दाखवून दिलं. पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पांडुपमध्ये देखील एक चांगली स्टारकास्ट आपण आहे. आपण पाहिलं तर बिपिन परब आहेत, संदीप आचार्य सँडी आहेत. अशी एक चांगली स्टारकास्ट घेऊन नितीन राणे देखील संघ दाखल झाला आहे. ही मॅच पाहण्यासारखी असणार आहे. स्टेशन वाईज पहिले 4 संघ आपण स्टेशन वाईज पाहणार आहोत. तर नंतर आपण जे 4 संघ आपण पाहिले तर मुंबईतील मातब्बर, सत्यविनायक कामोडे, ओमकार मालाड, डेंजर 11, मीरा भाईंदर रोड अगदी त्याही विभागातून देखील काही खेळाडू आज इकडे दाखल होतील इकडे स्पर्धा खेळण्यासाठी. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा वन डे फिनिश. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर तब्बल 25,000 रुपये. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 15,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकतो. 10वं पर्व आज या क्रीडा स्पर्धेचा. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर इम्रान येतात बॅटिंगसाठी. पांडुपचा एक यंग टॅलेंट युवा खेळाडू आहे. आई बॉल आपण पाहिलं तर जमीन लगाचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अरविंद तांडील आहे तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. खूप चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली फेकी पाहायला मिळतीये. पहा क्रिकेट हा असा खेळ आहे ना, इकडे अगदी नजरेचा खेळ आहे. म्हणजे जरा इकडे झाला तरी तुम्हाला 1 रन कन्वर्ट करू शकता. आज पावसाने थोडंसं नाराज केलंय. पाऊस थोडासा आज नाराजी व्यक्ती करतोय. सकाळपासून ऊन खूप मोठ्या प्रमाणात आहे. या हंगामातील आपण पाहिलं तर विक्रोळीतली ही दुसरी क्रीडा स्पर्धा आहे. अंडाराम ओपन मुंबईत त्याच जल्लोषामध्ये खेळलं जातं. कधी न थांबणारा खेळ आहे. वर्षाच्या 12ही महिने अंडरआर्म क्रिकेट त्याच जल्लोषामध्ये खेळलं जातं. आज कीर्ती वाघेला सर आमच्यासोबत आहेत. एक लेजंडरी कॉमेंटेटर. गेले कित्येक वर्ष आपण त्यांचा आवाज ऐकतोय हिंदीमध्ये आणि अनेक शायरी त्यांच्यामध्ये आपण ऐकतो. काही ना काहीतरी त्यांच्याकडून शिकण्यासारखं असतं. आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेला आवर्जून उपस्थित असतात. सुहास माने आणि त्यांची एक जवळची मैत्री. आज क्रिकेटनीच ही मैत्री दिली आणि क्रिकेटने खूप काही जवळचे मित्र दिले. हाही बॉल आपण पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने रन जर आपण पाहिलं तर 2ने पुढे जाईल. सूरज उपाध्याय आहेत. थोडीशी चेहऱ्याला आपण पाहिलं तर ट्रीटमेंट चालू आहे परंतु क्रिकेटवरचं प्रेम आणि आज तीच क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी सूरज देखील दाखल झालेत. ती वडाळ्यावरून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. आमच्यासोबत आज श्रीकांत वेरामुल्ला देखील आज खूप चांगलं फुटबॉल या ग्राउंडवर आमच्या फुटबॉल देखील तेवढंच चांगलं खेळलं जातं आणि विक्रोळीतून मोठ्या लेवलचं फुटबॉल देखील आमच्या विक्रोळीत खेळलं जातं आणि चांगले खेळाडू याही विभागातून फुटबॉलमध्ये देखील घडले गेले. हाही बॉल आपण पाहिला तर धीम्या गतीचा बॉल. पहा बॅट्समनला रीड करून बॉलिंग करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पुरेपूर बॅट्समनला रीड केलं आणि टप्पा थोडासा मागे ठेवला, बॉलला वळवलं गेलं आणि विकास कांबळेला थोडंसं रोखून ठेवलं गेलं. म्हणजे क्रिकेट जर तुम्हाला जेव्हा मोठ्या दर्जाचे तुम्हाला क्रिकेट खेळताना तेव्हा तुमच्याकडे अशा शैली असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळताय, व्यावसायिक गटामध्ये क्रिकेट खेळताय तेव्हा तुम्हाला अशा म्हणजे प्रत्येक बॅट्समनला रीड करून तुम्हाला बॉलिंग करावी लागते. तीच कार्य मात्र इथे करणनी केलं. गुड बॉलिंग. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये प्रभावित कामगिरी करतायत. हल्ल्या सर्व आमच्या विक्रोळीकरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज रवींद्र मात्रे मैदान. हाई बॉल पहा टाकला गेलाय. अप्रतिम. खूप चांगला टप्पा पाहायला मिळाला कारण यांच्या माध्यमातून. बॉलला देखील तेवढंच वळवलं. म्हणजे पाऊस नाहीये त्याचा पुरेपूर फायदा उचलतात कारण अगदी बॉलचा ग्रीप खूप चांगल्या प्रकारे बसतोय आणि बॉलला वळवलं गेलं. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालाय आणि अगदी इकॉनॉमी बॉलिंग पाहायला मिळते. अवघ्या 6 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघासाठी मिळवला गेलाय. गुड बॉलिंग. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय.
आज आमच्या विभागातील आपण पाहिलं तर कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत, त्यानंतर उपेंद्रजी सावंत आमच्या विभागातील नगरसेवक, नंतर आपण पाहिले तर रुपेश मोहिते साहेब असतील, केतकी सांगळे मॅडम असतील, रश्मी पौडकर, राहुल पौडकर, आकाश पवार, सर्वांचं नक्कीच या क्रीडा स्पर्धेला आम्हाला पाहिलं तर खूप मोलाचं एकदम राहिलं गेलं आहे. आज सुहास माने आणि त्यांचं पूर्ण टीम मुंबईतल्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये ब्लू स्टार संघाचं देखील आवर्जून नाव घेतलं जातं आणि तीच अगदी एक चांगली संघबांधणी करत असताना मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना एक चांगली संघ बनवला गेला आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये याही संघाचा बोलबाला राहिला गेला. मोठमोठे खेळाडू दिले, आनंद लोकेसारखं आपण पाहिलं गेलं, सॅम्युल कोमिलला आपण पाहिलं गेलं, त्यानंतर जावेदला आपण पाहिलं गेलं. याच विभागातून असताना अगदी खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या मधून पाहिलं गेलं ब्लू स्टार संघाच्या माध्यमातून. सूरज उपाध्यायांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर विकास कांबळे आणि फ्रॉम भांडूप अंडरआर्म ओपन टॅप क्रिकेट म्हणजे भांडूप मुलुंड ठाणे परिसरात टॅप क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळलं जातं, त्यातलं एक नाव म्हणजे विकास कांबळे. हाई बॉल आपण पाहिलं तर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिकडे आपण पाहिलं तर करण आहेत, इकडे थोडीशी प्रहारी बॅटिंग करावी लागेल. रन्स करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जर तुम्ही पहिली मॅच पाहिली असाल तर 59 धावा अगदी जवळपास 18 ते 17 बॉलमध्ये चेस झाल्या, त्यामुळे त्याचा विचार करून तुम्हाला इकडे टार्गेट सेट करणं खूप महत्त्वाचं आहे. हाही बॉल आपण पाहिला तर अगदी चालाखीने दाखवला गेला. पहा हीच ओळख आहे सूरज उपाध्याय, म्हणजे स्लोअर वन देखील त्याच ॲक्शनने टाकतात आणि अगदी जोरात बॉल देखील त्याच ॲक्शनने टाकतात. अगदी मुंबईतला हा एक खेळाडू आहे, अगदी कोकणात हरेरेश्वर दापोलीमध्ये जाऊन देखील खूप चांगला परफॉर्मन्स याच्यामधून पाहिला गेला आणि सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये असलेला खेळाडू म्हणजे सूरज उपाध्यायचं मी आवर्जून नाव घेईल. अगदी खूप चांगला प्रत्येक फॉर्मॅटमध्ये सूरजचा खेळ पाहण्यासारखा असतो. मंगलमूर्ती संघातून झालेली सुरुवात, नंतर जॉर्ज कल्याण, अनेक मोठमोठे संघ गाजवले गेले आणि आज थोडीशी चेहऱ्याला ट्रीटमेंट चालू आहे, परंतु क्रिकेटवरचं हे प्रेम आणि ह्याच क्रिकेटने खूप मोठं नाव दिलं आणि आज क्रिकेट खेळण्यासाठी मात्र दाखल झाला आहे आणि चांगला स्पेल पाहायला मिळतोय. स्कोर जर पाहिला तर आतापर्यंत 7 धावा झाल्या धावफलकावर. स्कोर थोडासा वाढवावा लागेल, थर्ड घेरमध्ये बॅटिंग करावी लागेल. जर मॅचमध्ये तुम्हाला पकड निर्माण करायची आहे तर इथे चांगला खेळ दाखवावा लागेल, कारण की पाऊस देखील नाही आहे आणि जर तुम्हाला जर चांगला टार्गेट सेट करायचा आहे तर इकडे तुम्हाला तशी बॅटिंग करावी लागेल. बॅटिंगसाठी बिपिन पराब येत आहेत. अंडरआर्म क्रिकेट बाहुबली म्हणून देखील ओळखलं जातं, मोठमोठे स्ट्रोक खेळणं बिपिनची ओळख आहे. पहिल्याच बॉल आपण पाहिला मिलेगाचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अरविंद तांडील आहे तिकडे क्षेत्ररक्षणाखाली, काय बॉल अडवला गेलाय पहा आणि तेवढीच चांगली फेकी देखील पाहिली गेली. अरविंद थोडीशी नाराज असतील, कारण की फर्स्ट ॲटममध्ये बॉल पकडू शकले नाही आहेत. रन जर आपण पाहिलं तर दोन्ही पुढे जाईल. आउटफील्ड थोडीशी पडझड आहे, चिखलामुळे थोडंसं बॉल वरचढ होतोय, परंतु तिकडे तुम्हाला अगदी चाल फिल्डिंग करावी लागेल. त्यामुळे समोरच्या क्षेत्रामध्ये पाऊस नसल्यामुळे आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, बॉल लवकर ट्रॅव्हल होत आहेत. तिकडे चांगले क्षेत्ररक्षक तुमच्या संघातील लावणं तुम्हाला खूप महत्त्वाचं असणार आहे. बॉलिंगसाठी सूरज पुणे सज्ज होत आहेत. आई बॉल आपण जमीन लगतचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. स्वतः तिकडे आपण चालाकीने आपण पाहिलं सूरज बॉलपर्यंत पोहोचले गेले आहेत. कठीण असतं बॉलिंग करून फिल्डिंग करणं, थोडंसं कठीण असतं. जुलै महिना चालू आहे. ऑगस्ट सप्टेंबर जुलै महिन्यामध्ये मुंबईत थोडंसं कमी क्रिकेट होतं, कारण की दहीहंडी गणेशोत्सव दहीहंडीचा सराव अगदी त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबईकर रमलेले असतात आणि गणेशोत्सवाचं आगमन, ह्या मंडळाचं आगमन त्या मंडळाचं आगमन जुलै ऑगस्टमध्ये ते चालू असतं आणि आज क्रिकेट त्याच सोबतीला आपण पाहिलं तर एका दुसरा रविवार क्रिकेट देखील खेळलं जातं आणि आमच्या विक्रोळीत तर खूप मोठ्या प्रमाणात सण साजरे केले जातात. एक देखील एक आमच्या विक्रोळीची ओळख आहे. प्रत्येक सण आमच्या विक्रोळीत खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हाही बॉल आपण पाहिला तर उजव्या यष्टी बाहेर पंचदंडित करतील व्हाईट बॉल. आज पद्मनाथराव बाबू सर यांना आपण पाहू शकतो पंचांच्या भूमिकेमध्ये. जितेंद्र कदम आहेत कोटे अंपायर आमच्या विक्रोळीतील. टर्फ क्रिकेटवर देखील त्यांचं एक चांगली छाप सोडली गेली आहे. आज संपूर्ण विक्रोळीकर आज क्रिकेट एन्जॉय करतायत. श्रावण महिना देखील चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुण्याचे सूरज याही आपण पाहिलं तर फ्लिक केला गेला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि करण सोडांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे जेल टिपला गेला. विकास कांबळे यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. विकेटचा पतन होतोय. दुसरा झटका लागतोय प्रिया एंटरप्राइजेस KP9 भांडुप या संघाला.
स्कोरचा विचार केला तर आपण 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि 11 धावा झाल्यात. म्हणजे इकॉनॉमी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली बॉलिंग. जो टॉस जिंकून निर्णय घेतला अजित यांनी की आपण फिल्डिंग करूयात आणि जो बॉलर्सवर कॉन्फिडन्स दाखवला गेला. करणची पहिली ओव्हर 6 धावांची आली. त्यानंतर सूरज उपाध्याय देखील एक चांगला स्पेल पाहायला मिळाला आणि विशेष करून 2 महत्त्वपूर्ण विकेट ओव्हरमध्ये मिळवले गेले. अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळते. 11 धावसंख्येवर आपण पाहिलं तर भांडूप संघाला थोडंसं रोखून ठेवलं गेलं आहे. आज SS लाईव्हच्या 2 कॅमेऱ्यांसही क्रीडा स्पर्धा आपण पाहिलं तर चालू आहे. आमच्यासोबत संतोष, तंदर आमचे कॅमेरामॅन आपण पाहिले तर रोहित आणि आयुष आणि आमच्यासोबत अपडेटर अक्षय हे आमचे ऑफिशियल शैलेश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम आज 2 कॅमेऱ्यांसही क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतो. आमचे डीजे ऑपरेटर वाडेकर, चेतन गायकर, अगदी सकाळपासून झालेली मेहनत, सुहास माने आणि त्यांची पूर्ण टीम. आज ब्लू स्टार संघ 10वं पर्व. बॅटिंगसाठी संदीप आचार्य अगदी आखाती देशामध्ये दुबईमध्ये जाऊन देखील संदीपनी खूप चांगली कामगिरी केली गेली. सँडी बटला सँडी आणि विशेष करून या ग्राउंडवर सँडीची एक बॅटिंग पाहण्यासारखी असते. या ग्राउंडवर मला रिव्हर्स सिक्स सँडीचा आठवतोय अजूनही. एक त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे या ग्राउंडवर खेळण्याचा आणि खूप चांगली बॅटिंग त्याच्यामध्ये पाहायला मिळते. पहा याही बॉलवर आपण पाहिलं तर आल्याप्रमाणे जसं मी म्हटलं तसा स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी सँडी आणि या ग्राउंडवर खूप वर्ष सँडी खेळतोय. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. स्कोरचा विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झाला आहे आणि 12 धावा झाल्या धावफलकावर. म्हणजे अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जवळपास एक 40-50 जरी धावा तुम्ही जमा केल्या तर एक 60-61चा चांगला टार्गेट होऊ शकतो. परंतु भांडूपकरांना थोडंसं थर्ड गेडवर बॅटिंग करावी लागेल. अगदी चेंबूरकरांनी थोडंसं 2 ओव्हरमध्ये रोखून ठेवलं गेलं आहे, परंतु इकडून थोडीशी फास्ट खेळावं लागेल. जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. थोडीशी घाई करायची आहे आणि नंतर ब्लू स्टार सज्ज राहायचं आहे. भांडूपचे 2 धुरंधर बॅट्समन आपण बॅटिंग लाईनला पाहू शकतो. बिपिन परब त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर संदीप आचार्य, सँडी. क्षमता आहे दोघांमध्ये इकडून पुढे मॅच बदलण्याची, परंतु तशी कामगिरी अपेक्षित असणार आहे. बॉलिंगसाठी करण सोडा यांना आमंत्रित केलं जात आहे. तिसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आमच्यासोबत गौरांग अगदी सकाळपासून स्कोरिंग गट्ट्या दी ब्लू स्टार साठी क्रिकेट आणि एक ब्लू स्टारचा खेळाडू म्हणून देखील पाहिलं गेलं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लेग ब्रेक खूप चांगल्या प्रकारे. म्हणजे करणकडे व्हेरिएशन खूप चांगले पाहायला मिळाले. अगदी मागील 1-1.5 वर्षाचा हंगाम जर पाहिला तर करणने खूप चांगल्या प्रकारे स्वतःमध्ये सुधारणा केली गेली. अगदी घनश्याम शिंदे रॉयल यांच्या संघातून म्हणजे देखील खूप चांगली कामगिरी. यावर्षी वायकट्ट्यासारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये एक चांगली सुरुवात झाली ना, म्हणजे एक विजयाची उमेद तुम्हाला प्रत्येक कित्येक लढाईना प्रेरणादायक असते. ते मात्र करणने दाखवलं. तिकडे त्याला एक उदयनमुख खेळाडू म्हणून देखील पुरस्कार पाहिला गेला आणि तिकडून मात्र करणने मागे वळून पाहिलं नाहीये. खूप चांगली बॉलिंग करत असताना मुंबईतल्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगला स्पेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हाही बॉल आपण पाहिला तर डाव्या यष्टी बाहेर पंच दंडित करतात. व्हाईट बॉल. हा बॉल आपण पाहिला तर एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये स्कोर 1 पुढे जाईल. 13 धावा होते धावफलकावर. विक्रोळीत देखील खूप चांगलं क्रिकेट. अंडराम प्रत्येक संडेला विक्रोळीत क्रिकेट खेळलं जातं. जर क्रिकेट नसेल तर सिरीज तरी मात्रेमध्ये आमच्या खेळली जाते. अगदी ही एक आमच्या विक्रोळीची ओळख आहे. हाही बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रन जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. 14 धावा झाले धावफलकावर. संपूर्ण विक्रोळीकर एन्जॉय करतात क्रिकेट. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण सज्ज होत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. संदीप आचार्य स्वतःवर नाराज आहेत. जरूर प्रत्येक बॉलवर रन्स येणं खूप महत्त्वाचं असणार आहे भांडूपकरांसाठी, कारण की मॅच जर तुम्हाला बनवायची आहे तर एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. याही बॉलवर आपण पाहिलं टॉप एज घेतली गेली आहे. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झालेला नाहीये. रन जर पाहिलं तर 1 पुढे जाईल. 15 धावा होते धावफलकावर. मी विनंती करेल प्रत्येक खेळाडूला मी विनंती करेल की या ग्राउंडवर खेळत असताना प्रॉपर शूज स्टड्स घालूनच खेळा. आणि शक्यतो आपल्या शरीराची काळजी का क्रिकेटर आयुष्यभर खेळायचं आहे. सर्वांना विनंती करेल स्टड्स
शूज घालूनच खेळा मैदानाच्या आतमध्ये. याही बॉलवर आपण बिपिन पराब अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळतोय. बिपिन यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला 6 धावांसाठी. थोडंसं ग्राउंड शांत होतं, परंतु या 6ने आपण पाहिलं तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं आणि अशीच बॅटिंग करावी लागेल शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत. जर भांडुपकरांना इथून मॅच बनवायची आहे तर चांगली बॅटिंग अपेक्षित असणार आहे. स्कोरचा विचार केला तर तब्बल 21 धावा झाल्या धावफलकावर. पहिली इनिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. पहिल्या 2 ओव्हर तर खूप चांगल्या पद्धतीने पाहिल्या गेल्या. हा बॉल आपण पाहिला तर डाव्या यष्टी बाहेर दंडित करतील. व्हाईट बॉल, व्हाईट +1 दोन्ही धावफलक पुढे जाईल. 23 धावा होते धावफलकावर. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. वन डे फिनिश. कोण चॅम्पियन ठरणार? 8 संघांमध्ये 4 स्टेशन वाईज, 4 ओपन लॉट, 4 आपण पाहिले तर ओमकार मालाड, सत्यविनायक कामोटे, रॉयल चेंबूर, त्यानंतर डेंजर 11, मीरा भाईंदर रोडचे एक स्टार कास्ट आपण पाहू शकतो. टर्फ क्रिकेटचे देखील काही खेळाडू विक्रोळीच्या दिशेने आपण पाहू शकतो. टर्फ क्रिकेट देखील एक चांगला फॉर्मॅट आपण म्हणजे मागील 2-3 वर्ष पाहिलं गेलं. अगदी चांगला प्लॅटफॉर्म गेलं. स्कोर करणं मात्र इथे भांडुपकरांना असणार आहे. जुलैला ही क्रीडा स्पर्धा होती. काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आणि आज 31 जुलै सुहास माने संपूर्ण त्यांची टीम त्यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेचं आयोजन पंचांनी दंडित केलं गेलं. नो बॉल 1 रन कंप्लीट केली गेली आहे आणि आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 9+1 आणि रन जर आपण पाहिलं तर दोन्ही पुढे जाईल. 25 धावा होत्या धावफलकावर. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाही आहेत. इकडे आपण पाहिलं तर मॅच तुम्हाला जर चेंबूरकरांना मॅच पकडून ठेवायचे तर एक्स्ट्रा रन्स आणि मोठे स्ट्रोक पासून थोडंसं रोखून ठेवावे लागेल. कारण की दोन्ही फलंदाज अगदी कधीही आक्रमक रूप धारण करू शकतात. क्षमता दोन्ही बॅट्समन मध्ये मोठे मोठे स्ट्रोक खेळण्याची. तब्बल 25,000 रुपये प्रथम पारितोषिक, आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकतो. तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर 15,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकतो. पॉलिसीसाठी पुन्हा एकदा करंट स्ट्राईक एंडला संदीप आचार्य सँडी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2200 रुपयामध्ये 1 रन देऊन जाईल. स्कोर पाहिला तर 26 धावा होते धावफलकावर. पहिली मॅच आपण पाहिली तर अप्रतिम बॅटिंग पाहिली गेली. पहिल्या मॅचमध्ये आकाश आणि करण पाटील मनं जिंकली गेली. काय बॅटिंग केली गेली आहे. 59 धावांचा पडलाक करत असताना अवघ्या 17 ते 18 बॉलमध्ये चेस केल्या गेल्या. हाही देखील आज विक्रम पाहिला गेला. हाही बॉल आपण पाहिला तर जमीनलगतचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. दिवेश आहे तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. 3 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालाय आणि स्कोरचा विचार केला तर 27 धावा झाल्या धावफलकावर. अजून म्हणजे अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 25-30 रन करणं भांडुपकरांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणजे ते अपेक्षित असणार आहे की अशा धावा तुम्हाला कराव्या लागतील. तीन ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर आतापर्यंत स्कोर जर पाहिला तर 27 धावा झाल्या धावफलकावर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंगसाठी निरंजन यादव यांना आमंत्रित केलं जात आहे. अगदी दोन्ही दिशेला बॉल कट करतात आणि खूप चांगली बॉलिंग त्यांच्या मदतीतून पाहायला मिळत असते. परंतु अंडरआर्म ओपनचा फॉर्मॅट आहे. इकडे कधी काय घडेल याचा नेम नाही आहे. बॅटिंगसाठी बिपिन पराब त्यांच्या बॅटमधून आपण एक 6 पाहिलाय. त्यामुळे उर्वरित 12 चेंडूचा खेळ पाहण्यासारखा असणार आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर लोअर फुल्डर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिथे आपण पाहिलं तर शुभम येतात अगदी चपाईने आपण पाहिले गेले. स्कोर जर पाहिलं तर पुढे जाईल. 28 धावा होते धावफलकावर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा निरंजन, स्ट्राईक एंडला संदीप. स्कोर करणं खूप महत्त्वाचं आहे.
उर्वरित 11 चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत, त्यामुळे इकडे धावांसाठी धावाधाव करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. हाई बॉल आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता लेगसाईडच्या दिशेने. रन जर पाहिलं तर 2 रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. नो बॉल आणि 1 रन आपण पाहिलं तर एक शॉट असणार आहे. तुम्हाला रन्स कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच आमच्या अंपायरने घेरलं गेलं. जितेंद्र कदम अगदी अनुभव आहे त्यांच्याकडे, टर्फ क्रिकेटचा अनुभव आणि एका रनने आपण पाहिलं धावफलक पुढे जाईल. 29 धावा होते धावफलकावर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं निरंजन. या बॉलवर आपण पाहिलं तर खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. गुड बॉल, अप्रतिम बॉल पाहायला गेला. म्हणजे बॅट्समनला रीड केलं गेलं. सँडी थोडीशी सफल झाले होते आणि लेग स्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि अप्रतिम टप्पा पाहायला मिळाला निरंजन यांच्या माध्यमातून. संदीप आचार्य यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. स्वतःवर नाराज असतील, स्कोर थोडासा कमी झालाय आणि मैदान संदीप यांना 29 धावसंख्येवर आपण पाहिलं तर तिसरा झटका लागतोय. प्रिया एंटरप्राइजेस KP9 भांडूप. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान येत आहेत. अजून एक भांडूपचा एक यंग टॅलेंट. टॅप क्रिकेट देखील रमजान यांच्या माध्यमातून खूप चांगलं पाहायला मिळत असतं, परंतु इकडे अपेक्षित असणार आहे मोठ्या स्ट्रोकची गरज आहे संघाला, जेणेकरून एक चांगलं टार्गेट सेट करू शकतो संघ. संघ थोडासा पडदडीत आहे आणि जेव्हा तुमचा संघ पडदडीत असतो ना तेव्हा तुम्हाला स्कोर करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तिकडे जर तुम्ही परफॉर्मन्स दाखवला तेव्हा तुमची संघामध्ये एक चांगली जागा निर्माण होते आणि रमजानला मात्र ती संधी आली आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला रमजान यांच्या बॅटमधून. 6 धावांसाठी आल्या मात्र इथे बॅट खोलली गेली. त्याला जाणीव आहे की इकडे आपल्यालाच करायचं आहे, आता इकडून पुढे बॉल आपल्याला खेळायची आहेत, कारण की संघ थोडासा द्यायचा आहे. रमजान अगदी एक मागील 1 वर्ष खूप चांगला परफॉर्मन्स भांडूपमध्ये पाहिला गेला. अगदी व्यावसायिक गटामध्ये देखील त्याला खेळताना आपण पाहू शकतो. टॅग क्रिकेट खूप चांगलं खेळतात रमजान आणि बॉलिंग देखील खूप चांगली खेळतात, परंतु आता ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी मात्र आपल्याला लढायची आहे. काही बॉल आपण पाहिलं तर एक्सटेन्शन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, ते आपण पाहिलं तर करण आहे. बॉल थोडासा सफळ झाला आहे आणि 1 रनने आपण पाहिलं तर स्कोर पुढे जाईल. 36 धावा होते धावफलकावर. दुसरी मॅच आजच्या दिवसातील मॅच ब्ल्यूस्टार संघाने खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना नावावर केली गेली. श्री स्वामी समर्थ वर्लीकरांनी देखील पहिल्या इनिंगमध्ये मनं जिंकली गेली. सुरेश सरोजची बॅटिंग देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहिली गेली. बॉलिंगसाठी आपण पाहिलं पुन्हा निरंजन. स्ट्राईक एंडला बिपिन. इथे मात्र थोडंसं जाणून घेतलं गेलं, चेक केलं गेलं आहे. बॅट्समनला रीड करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून डेथ ओव्हरमध्ये देखील तुम्हाला बॅट्समनला रीड करायचं आहे. तिकडे मोठे स्ट्रोक येण्याची शक्यता असते, तेच कार्य मात्र निरंजनने केलं गेलं. हाई बॉल आपण ओव्हर फुल टॉस, त्याला देखील आपण पाहिलं समोर खेळण्याचा प्रयत्न. अरविंद तांडेला रन्स पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. 37 धावा होते धावफलकावर. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिलं इकडे समाप्त झालाय आणि 37 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे इकडे 6 बॉलमध्ये आपण पाहिलं एक 15-16 जरी रन्स आले तरी भांडूप संघ मॅचमध्ये एक चांगल्या प्रकारे येऊ शकतो, एक फाईट स्कोर होऊ शकतो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रितेश यांना आमंत्रित केलं जात आहे. चेंबूर वेगळी ॲक्शन घेऊन रितेश देखील आपण पाहू शकतो. रितेश राव यांना बॉलिंगसाठी आपण पाहू शकतो. पहिलाच बॉल लेग साईड दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पहा, नजरेचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. जरा बॉल इकडे झाला, परंतु तिथे आपण पाहिलं तर धावतीच्या रूपामध्ये रमजान यांना मैदान सोडावं लागेल. शुभमच्या मध्ये थोडीशी चुकी झाली, परंतु शुभमने जो थ्रो केला गेला परफेक्ट, म्हणजे अगदी चांगला थ्रो पाहायला मिळाला.
भारतीय संघामध्ये रवींद्र जडेजाला आपण थ्रो पाहिले गेले, युवराज सिंगला पण पाहिले गेले, म्हणजे त्याच पद्धतीचे थ्रो आपण नक्कीच शोमॅनच्या पद्धतीतून पाहिला गेला. आणि मैदान सोडावं लागतं आपण पाहिलं तर रमजान आहे ना, परंतु रमजान चांगला मॅचमध्ये थोडीशी चुरस निर्माण केली गेली आहे. स्ट्राईक एंडला बिपिन आहेत बॉलिंगसाठी रितेश, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिले तर ऋत्विक गोर्डे येत आहेत. हाई बॉलवर आपण पाहिलं तर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न, काय बॉल टाकला गेला, गुड बॉल, खूप चांगली पिचिंग, तेही देखील डेथ ओव्हरमध्ये गुड बॉलिंग. शेवटच्या ओव्हरमध्ये अशी बॉलिंग करणं नक्कीच खूप चांगली असणार आहे संघासाठी. आणि तशीच कामगिरी रितेश यांच्या पद्धतीतून पाहायला मिळते. हाई बॉल आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल मध्ये करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, थोडीशी स्टेप आउट झाले गेले. रन जर आपण पाहिलं तर 2ने पुन्हा एकदा पुढे जाईल. 40 धावा होते धावफलकावर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रितेश मात्र आपण पाहिलं धावफलक पुढे जाईल. 41 धावा होते धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जवळपास एक जर मोठा स्ट्रोक आला तर एक 47-48चा टार्गेट होऊ शकतो. स्ट्राईक एंडला ऋत्विक गोर्डे, बॉलिंगच्या जोरावर तर मन जिंकली गेली, परंतु 2 बॉल इकडे खेळावे लागतील. क्षमता आहे, बॅटिंग करतात संघासाठी जेव्हा गरज असते तेव्हा. एक रन कंप्लीट केली जाते. दुसरा वेळचा प्रयत्न, रन्स जर पाहिलं तर 42 धावा होते धावफलकावर. शेवटचा बॉल हे आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा. इथे मात्र जाणून घेतलं गेलं, चेक केलं गेलंय. हाई बॉल आपण पाहिलं तर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न, खूप चांगली पिचिंग करत असताना येतो डॉट बॉल. आणि मध्ये मैदान देखील सोडावं लागतं बिपिन यांना. पहिल्या 17चा खेळ आपण पाहिला इकडे समाप्त झालाय आणि थोडीशी पडझड पाहायला मिळाली. केपीएन संघ थोडासा बॅकफुटला गेला, स्कोर झालेला नाहीये, परंतु जर मॅच जिंकायची आता मात्र बॉलरला कार्य करावे लागतील. क्रिकेट असा खेळ आहे, एकाला बॅटिंग एकाला बॉलिंग करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. थोडीशी पडझड, शेवटची ओव्हर देखील मी रितेशचं कौतुक करेल की या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर अवघ्या 5 धावा खर्च करत असताना एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. गुड बॉलिंग रितेश, अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये प्रभावित कामगिरी केली गेली. एक चांगला स्पेल रितेश यांच्या मधून पाहिला गेला. आणि 42 धावसंख्येवर आपण पाहिलं तर रोखलं गेलं. सुरुवातीला आपण पाहिलं तर विकासची देखील थोडीशी बॅटिंग पाहिली गेली. 11 चेंडूमध्ये बिपिनची देखील एक चांगली कामगिरी पाहिली गेली, परंतु स्कोर इकडे बनवणं खूप महत्त्वाचं होतं. लोअर स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर जर पाहिलं तर 43 धावांची गरज आहे. 30 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. खूप चांगला स्पेल मी तर म्हणेल करण सोडानी मनं जिंकली गेली. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 19 धावा खर्च करत असताना 7 डॉट बॉल, 1 विकेट घेतला गेला. नंतर आपण पाहिलं तर सूरज उपाध्यायची देखील 1 ओव्हर 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट आणि 2 डॉट बॉल आपण पाहिले गेले. निरंजन यादवचा देखील चांगला स्पेल पाहिला गेला. 10 रन्स खर्च करत असताना 1 विकेट घेतला गेला. आणि शेवटची ओव्हर रितेशने, विकेट जरूर मिळाला नाही, परंतु शेवटची ओव्हर संघासाठी टाकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तीच ओव्हर आपण पाहिलं तर रितेश राऊतच्या माध्यमातून पाहिले गेली. 5 धावा खर्च करत असताना एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. आणि पहिली मॅच तुमची 5 ओव्हरची असणार याची नोंद घ्यायची आहे. सेकंड मॅच तुमची 4 ओव्हरची असणार याची नोंद घ्यायची आहे. खुल्या गटामध्ये देखील तोच नियम असणार आहे, कारण की आपल्याला लवकर हव्यात काय घडतंय, काय बिघडतंय. आणि जशी मात्र आपण पाहिलं तर सेकंड इनिंगला सुरुवात होईल तसं मात्र मी घेऊन जातो. आपण पाहिलं तर हिंदी समालोचक आणि आज दिवसभरामध्ये आपण शायरी देखील ऐकूयात कीर्ती वाघेला सरांकडे. धन्यवाद.
थैंक यू सागर। तो जीत के लिए 43 रनों का लक्ष्य रखा है इस समय। अश्वित मुकेश रॉयल चेंबूर अब रनों का पीछा करेगी। 42 रन बनाए थे KP9 भांडुप ने, अब 43 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए। एक बेहतरीन मुकाबला देखने को मिलेगा। एक समय लगा कि इतना ज्यादा स्कोर खड़ा नहीं कर पाएगी, लेकिन 5 ओवर में 43 रनों का ये टारगेट है। ये किस तरह से चेस करती है रॉयल चेंबूर, देखना होगा। ब्लू स्टार ट्रॉफी आप देख रहे हैं इस समय 2022 और 10वां पर्व ये आप देख रहे हैं इस समय SS लाइव के माध्यम से। ये लाइव होता हुआ टेलीकास्ट संतोष, रोहित, आयुष और अक्षय और SS लाइव ये लाइव करते हुए सुहास माने और उनकी सारी टीम्स ने खूब मेहनत की है इस टूर्नामेंट के पीछे। थोड़ा सा लेट किया गया, लेकिन बेहतरीन आयोजन और नियोजन देखने को मिलता हुआ। एक बेहतरीन सा आयोजन। बॉक्स अंडरआर्म क्रिकेट, रब ये टेनिस बॉल का क्रिकेट है इस समय, अंडरआर्म क्रिकेट। बारिश का ये मौसम, लेकिन बारिश आज हुई नहीं है, धूप छाई हुई है। धूप और छाव के बीच में खेल चलता हुआ, लेकिन बरसात आएगी तो मजा आएगा। और इस समय दोनों ही बल्लेबाज चेंबूर रॉयल्स के क्रीज पर मौजूद। 43 रनों का पीछा करना है। कहते ना, मस्ती नहीं तो कॉलेज बेकार है, शुगर नहीं तो कॉफी बेकार है, लव नहीं तो लाइफ बेकार है, सपने नहीं तो रात बेकार है, और आप जैसे दोस्त नहीं तो जिंदगी बेकार है। बॉलर कौन है? ऋत्विक बोर्डे पहले ओवर की पहले गेंद डालने को तैयार, और चेंबूर तैयार है रॉयल स्टाइल से। आप कहते हैं स्वैग से करेंगे सबका स्वागत, और देखता है चेंबूर किस तरह से ऋत्विक का स्वागत करेंगे। कहते ना, प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, दर्द में दुनिया दुश्मन लगती है, तुम जैसे दोस्त जिंदगी में हो तो साली बिस्लेरी भी किंग फिशर लगती है। और इस बार पहली गेंद पैरों पे टकराई थी जोरदार, और एक सिंगल आता हुआ, लिग बाई का इशारा आता हुआ। बल्लेबाज चेंबूर के धमाकेदार शुरुआत करनी पड़ेगी, लेकिन यहां पर विकेट लेने जरूरी है। KP9 दे नीड सम विकेट। और रिवर्स खेलने का प्रयास, नो बॉल का इशारा। चलिए, एक नो बॉल आता हुआ, रन मिलेगा नो का। बिना मेहनत का रन जो मिलता है तोहफे में, कहते ना तोहफा कबूल करो, तो कबूल भी किया। कहते ना, चाहे फेरे ले लो या कहो कबूल है, अगर दिल में प्यार नहीं है ना तो सब कुछ फिजूल है। लेकिन चेंबूर को सब कुछ चलेगा। और इस बार अच्छा शॉट, हवा में गेंद थी, लेकिन विकेट के फील्डर थोड़े पीछे खड़े थे। पहले टप्पे पे उनके हाथ पर गेंद आई, एक सिंगल आता हुआ। सिंगल के साथ स्कोर में इजाफा होता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 3 बिना कोई नुकसान के। रॉयल चेंबूर, रॉयल की तरह बल्लेबाजी करनी पड़ेगी, लेकिन KP9 दे नीड सम विकेट। अब विकेट होगा तो मैच में वापसी कर सकते हो। थोड़ी सी फील्ड में तब्दीली की जा रही है। मिड ऑफ, मिड विकेट, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप पॉइंट, एक्स्ट्रा कवर, डीप एक्स्ट्रा कवर there. और इस बार अच्छा हेलीकॉप्टर आता हुआ, इस बार लॉन्ग ऑन की तरफ खेला है। दूसरे की मांगे, तेजी दिखलाई, 2 रन आराम साथ पूरे किए। काफी सूझबूझ भरी पारी। दोनों ही बल्लेबाज विकेट के बीच में मानो हाईवे पर ओला उबेर दौड़ रही है, उसी तरह ये दौड़ते हुए 2 रन पूरे किए, अर्जित किए, अंकित भी किए। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 5। स्लोली बट श्योरली रनों का पीछा करने के लिए रॉयल इस समय सक्षम है। कहते ना, जय हो भोले की, जय हो भोले की, क्या मजा जीने में जब तक आग ना लगे रॉयल के सीने में। अब आग लग चुकी है रॉयल के दोनों ही बल्लेबाज।
क्लास कर रहे हैं, अपना क्लास दिखा रहे हैं, अपना टेम्परामेंट को कूल रख रहे हैं। अब दिमाग पर नवरत्न कूल डाला होगा ना तो दिमाग एकदम ठंडा ही रहेगा। और इस बार दिशाहीन गेंदबाजी, लेग स्टंप के बाहर गेंद, ऋत्विक की ये गेंद एक्स्ट्रा रन देते हुए, ये रन ये काफी नुकसानदायक है क्योंकि आपने स्कोर उतना बनाया नहीं है। अब ज्यादा होता तो शायद ये ले भी लेते, लेकिन इस बार वाइड दिया आपने। शॉट और ये पेड़ को लगी है, 2 की मांग है, आराम के साथ पूरा करेगी 2 रन। एक समय लगा था कि कैच हो सकती थी, लेकिन जो वो पेड़ थे बीच में आ गए। अगर वो पेड़ नहीं होता ना तो बैट्समैन टाटा एंड गुड बाय कहने का मौका आ गया था, लेकिन ना किस्मत वाले रहे। कहते ना झाको रख के साइयां मार सकी ना कोई, अल्लाह मेहरबान तो गधा पहलवान। स्कोर 8, 4 गेंदें हो चुकी है। ओहो हो, गेंद को आने दिया, अब गेंद और 2 रन आंखों ही आंखों में। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स, विकेट के बीच में एक गेंद अभी भी शेष। स्कोर बढ़ता हुआ इस समय 10। कहते ना रोड पर स्पीड लिमिट, एग्जाम में टाइम लिमिट, लव में एज लिमिट, लेकिन रॉयल की दादागिरी में नो लिमिट। ओ क्लीन बोल्ड, यहां पर क्लीन बोल्ड हुए हैं। अश्मित मुकेश रॉयल, चेंबूर का पहला विकेट गिरा। झूरों का झटका धीरे से लगे, लेकिन लगा जरूर और सफलता मिलती हुई पहली ओवर में। बिल्कुल अब सैंडी कुछ कह रहे हैं उनको कि यहां पर गेंदबाजी कीजिए। बिल्कुल पता है सैंडी को, अनुभव है उनके पास। अब जाके कुछ कह रहे हैं और पहला विकेट गिरा इस समय 10 के निजी स्कोर पर पहला विकेट। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 10, 1 विकेट के नुकसान पर। अश्मित मुकेश रॉयल चेंबूर, इट्स विल बी losing the first wicket at the first over. Score is the 10 for 1. अभी भी 24 गेंदें बची हुई है, 33 रन बनाने हैं। कहते हैं ना राजनीति व्हाट्सएप की डीपी और क्रिकेट का खेल किस क्षण में बदल जाए ये पता नहीं चलता, उसी का नाम है क्रिकेट। और क्रिकेट चलता है, फिल्में चलती है 3 चीजों से, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट, और क्रिकेट चलता है रन रन और सिर्फ रनों से। दूसरा ओवर की शुरुआत होती हुई इस समय व्हाट अ कैच बाय सैंडी, मैग्निफिसेंट। अपनी बाई और दौड़े और हाथ लंबा किया और मानो गुलाब जामुन एक हाथ में आ गया। चलिए विकेट गिरा, बेहतरीन हवा में गेंद थी और पूरी तरह से जज किया। और वहां पर चिक्कल भी था और वो भी कह रहे कि भाई चिक्कल था, गिर भी सकता था, फिसल भी सकता था, लेकिन वो फिसलने वाले और हो गए भैया, हम तो सैंडी है, कैच लेकर ही रह गए। और इस बार हवा में बार एक्शन में आते हुए सैंडी रनों का, लेकिन एक सिंगल ही मिलेगा। बढ़िया फील्डिंग वहां पर, गेंद को अटेम्प्ट पकड़ा, तेजी के साथ थ्रो किया और एक सिंगल मिलता हुआ। अश्वित मुकेश रॉयल चेंबूर इट्स विली पीछा कर रहे हैं रनों का, लेकिन उतना ही KP9 भांडुप।
इस बार हवा में है, मौका मौका और मौका, बिल्कुल हवा में है गेंद और यहां पर मिलती हुई सफलता KP9 भांडुप को। प्रिया इंटरप्राइजेस KP9 एब्सोल्युटली बॉलिंग, बेहतरीन गेंदबाजी देखने को मिली। काफी कम स्कोर है लेकिन गेंदबाजी की दाद देनी होगी। रॉयल को थोड़ा सा रोक के रखा है, कहते हैं ना कायदे में रहोगे ना तो फिर फायदे में रहोगे। अब अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है और उतनी तेज बल्लेबाजी कर रहे हैं इस समय अश्मित मुकेश रॉयल चेंबूर। लगातार रेगुलर इंटरवल में विकेट खो रहे हैं, विकेट बचाकर खेलना पड़ेगा। स्कोर 11। कम स्कोर है लेकिन फाइट ज्यादा देखने को मिलती हुई करो या मरो की स्थिति है। रिवर्स खेलने का प्रयास था और अंपायर का इशारा एक वाइड का आता हुआ। चलिए रन जैसी भी है इस समय कबूल हो गए। इस समय अश्मित मुकेश रॉयल चेंबूर दे नीड सम रन, रन बनाने पड़ेंगे। पूरे 43 रन कंपलसरी चेस करने हैं। अब आने वाले जो दूसरे राउंड के मुकाबले हो गए वो 4 ओवर के हो गए। बेहतरीन मुकाबला देखने को मिल रहा है, जबरदस्त कॉन्टेस्ट, हाई वोल्टेज मैच। और लवली शॉट, गेंद हवा में है लेकिन सीमा रेखा के ऊपर से एक और बेहतरीन शॉट। आओ ना देखा ताव, बल्लेबाज ने दिखा दिया आटे डाल का भाव। Exactly. 18 run at the board. और इस बार वाइड का इशारा। पारी का दूसरा ओवर चलता हुआ, काफी शांत माहौल। ये क्रिकेट चलता हुआ ब्लू स्टार ट्रॉफी 2022 10वां पर्व, बेहतरीन अंडरआर्म ओपन की क्रिकेट मैच देख रहे हैं। बरसाती क्रिकेट, बरसात नहीं है लेकिन रनों की बरसात हो रही है इस समय। ओहो हो लाजवाब, मानो सीधी उंगली से घी नहीं निकल, को थोड़ी टेढ़ी की जाए और थोड़ा सा घी निकाला जाए। अब ये शैली है बल्लेबाज। केविन पीटरसन ने ये स्ट्रोक की शुरुआत की थी, उसके बाद मैक्सवेल हो, राहुल हो, सभी ने ये अर्जित कर दिया कि दिखा दिया भैया रिवर्स शॉट मारना ये तो आसान की बात है। अभी ये होता हुआ, अब ये रबर बॉल क्रिकेट हो, टेनिस बॉल क्रिकेट हो, इसमें देखने को मिलता हुआ। और ये शैली बल्लेबाजों के पास होनी चाहिए। ये शॉट इतना आसान नहीं है, उसके लिए काफ़ी सारी प्रैक्टिस लगती है, मेहनत करनी पड़ती है। और इस बार बढ़िया शॉट, ऑफ स्टंप के बाहर हाथ खोलने का मौका था और मौके पर नजाकत शॉट, नजाकत भी है, अदाए भी है और बल्लेबाजी में क्लास भी है। तो ओवर की समाप्ति होती हुई, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 22-22, यानी कि रन बनाने की गति 11 रन प्रति ओवर से रन बन रहे हैं। अब थोड़ा सा दबाव है। अब यहाँ पर प्रिया इंटरप्राइजेस KP9 थोड़ा सा रणनीति पर ध्यान देना पड़ेगा, क्योंकि विकेट नहीं मिले तो फिर अश्मित मुकेश रॉयल चेंबूर का दबदबा इस समय कायम है कि भैया हम भी जीतने आए हैं, हारने नहीं आए। अभी भी 21 रनों की जरूरत, 18 गेंदे शेष, 21 रन। एनीथिंग इज पॉसिबल। क्रिकेट इज अ वेरी फनी गेम,
हु नोज। बेहतरीन मुकाबला देखने को मिलता हुआ, एक तरफ भांडुप, दूसरी तरफ चेंबूर, एक हार्बर लाइन और एक सेंट्रल लाइन, ये दोनों के बीच में एक जंग छिड़ी हुई है। देखना होगा मैच किसके पक्ष में जाएगा। जो अच्छा खेलेगा, जो बेहतर खेलेगा, वही इस मैच को जीतेगा। लेकिन क्रिकेट में भविष्यवाणी अगर मगर तुम कुछ भी नहीं चलता, केवल बल्लेबाज का बल्ला और गेंदबाज के बोलबाला होना चाहिए। और इस बार टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी गेंद ने हरकत की है, नो बॉल का इशारा लेग अंपायर का। नो बॉल और एक, यानी कि 2 रन तो आसानी से जुटा लिए। स्कोर बढ़ता हुआ 24, स्लोली बट श्योरली 24 रन बना लिए हैं। फिर एक बार ऑफ स्टंप से ज्यादा बार वाइट का इशारा अंपायर बाबू सर का। अंपायर अनुभवी अंपायर, काफी अनुभव, रविंद्र कदम उनके साथ। और दिशाहीन गेंदबाजी, एक तरफ अब विक्रोली में रहना है कि फिर भांडुप में जाना है, ये तय कर लो गेंदबाज। अगर विक्रोली में रहोगे तो बेहतर होगा, अगर भांडुप में जाओगे तो घर पर रहना पड़ेगा। यहां पर थोड़ी सी गेंदबाजी में बदलाव होता हुआ, और थोड़े से नाराज है सैंडी भी, क्यों ना हो, क्योंकि रन इस तरह से लुटा रहे हैं। अब लुटाने नहीं, यहां पर रोकने हैं रन। इट्स अ सेव, कैसे पानी को सेव करो उस तरह से रन को भी बचाना है। ये अच्छी गेंद थी, बिल्कुल विकेट कीपर गच्चा खा गए, और लेग बाई का इशारा। और बैट्समैन भी बीट, कीपर बीट, सबको चकमा देती हुई हाई हेलो करके निकल गई। विकेट कीपर के हाथों से गेंद, एक सिंगल आता हुआ, रन। इट्स अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ द मैच। ये दिखाता हुआ कि रनों की अहमियत क्या है, रन बनाने पड़ेंगे और कंपलसरी चेज है। ऐसा नहीं है कि टॉस होगा, टॉस जीता है उस पर आधारित है, लेकिन कंपलसरी यू कैन चेज हियर। सिंगल है, और ये रिवर्स करने का प्रयास, व्हाइट बॉल का इशारा, और एक और अतिरिक्त 28 रन। और इस बार अच्छी गेंद, ब्लॉकल की गेंद थी, UNOUT, टाटा इन गुड बाय, सी यू लेटर मैन। और चलना पड़ेगा डगआउट में। बिल्कुल अच्छा बैक टू द बॉलर आया था, फॉलो थ्रू में। विकेट यहां पर गिरता हुआ, रनआउट के स्वरूप में एक और विकेट गिरता हुआ। अश्मित मुकेश, रॉयल चेंबूर, द लूजिंग द अनदर विकेट हियर। और इस बार हल्के हाथों से खेला, पहला रन तेजी के साथ, दूसरे की मांग नहीं होगी, शायद एक सिंगल से ही संतुष्ट रहना पड़ेगा। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा होता हुआ 29 रन बन चुके, 29। बेहतरीन मुकाबला देखने को मिलता हुआ, गर्माता हुआ ये मुकाबला, ऊपर आकाश नीचे गर्माता हुआ ये मुकाबला, कड़क धूप। और इस बार बेहतरीन शॉट, ऑफ स्टंप के बाहर मौका था हाथ खोलने का, और उतना टाइमिंग, टाइमिंग देखिए, क्या फुटवर्क आपके पास होना चाहिए, टाइमिंग होना चाहिए, और को ठंडा ही रखना पड़ेगा। कहते ना, गरम चाय पियोगे तो मुंह जल जाएगा, वो जलाना नहीं है, आराम के साथ। और इस बार स्वीप करने का प्रयास, सिंगल तेजी के साथ चुराया, एक सिंगल के साथ स्कोर में इजाफा। स्कोर बढ़ता हुआ तेजी के साथ 30 रन पे पहुंच चुका है। भी 13 रनों की दरकार।
माफ कीजिए 31 रन बने हैं। और यहाँ पर आर अश्विन बनने की कोशिश, बिल्कुल बल्लेबाज ने अपना क्रीज छोड़ा नहीं था। मंकी विकेट लेना चाहते थे लेकिन वो हुआ नहीं। और स्वीप करने का प्रयास, लेकिन अब जाके कहीं ओवर की समाप्ति होती हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 31। 12 गेंदे और 12 रन, यह है मुकाबला और यह है मैच का लेखा जोखा। इस समय देखा जाए तो प्रिया इंटरप्राइजेस KP9 भांडुप ने बनाए थे 42 रन और इस समय अश्मित मुकेश रॉयल चेम्बूर को बनाने हैं 43, यानी कि 12 गेंदे और 12 रन। कहते हैं ना, ताश के पत्तों से ताजमहल नहीं बनता, नदी को रोकने से समुंदर नहीं बनता। लड़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। तो ये लड़ाई अब भी जारी है। 12 गेंदे और 12 रन। बारह गेंदों का खेल शेष। 12 बॉल एंड 12 मोर रन्स रिक्वायर, एवरीथिंग इज पॉसिबल। कहते हैं ना, राजनीति व्हाट्सएप की डीपी और क्रिकेट का खेल किस क्षण में बदल जाए ये पता नहीं चलता। लेकिन ये 12 गेंदे साबित करेगी कि कौन इस मैच का असली विजेता होगा, अश्मित मुकेश रॉयल चेंबूर या फिर प्रिया एंटरप्राइजेस KP9 भांडुप। बॉलर नेम प्लीज। कौन है बॉलर? कौन है? सैंडी। बॉलर नेम अभिषेक। थैंक यू। 12 गेंदे और 12 रन। अभिषेक आए पारी का चौथा ओवर, पहली गेंद डालने को तैयार। और पहली गेंद लेग स्टंप के बाहर, तेज करने की कोशिश कर रहे। इस समय दिशाहीन गेंदबाजी, खामियाजा भुगतना पड़ रहा है। अभी भी 12 गेंदे 11 रन, 11 रन 12 गेंदे, यह है क्वेश्चन। सब कुछ मुमकिन है लेकिन गेंदबाजी सही होनी चाहिए, विकेट लेना जरूरी और बल्लेबाज को रन बनाने जरूरी। और इस बार अच्छा शॉट, रिवर्स खेलना चाहते थे लेकिन एक सिंगल बटोरा। स्कोर के साथ स्कोर में इजाफा होता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 33 रन। 10 रनों की और जरूरत मुकाबला जीतने के लिए। 11 गेंदे और 10। बेहतरीन शॉट इस बार स्क्वेयर। ओ बिल्कुल, मानो इंडिया गेट में से गेंद निकल गई। मानो गेट ऑफ इंडिया यहीं देख लिया विक्रोली में, गेट ऑफ इंडिया जाने की जरूरत नहीं। 2 रन आराम के साथ मुकम्मल किए। ये भैया रन रोकने पड़ेंगे, अभी नहीं तो फिर कभी नहीं। और टॉपेज है, हवा में गेंद और फील्डर हो, दोनों ही मुंह ताकते रह गए। भाई तेरा है, बिल्कुल तेरा है, मेरा है करने के चक्कर में भैया टक्कर हुई नहीं तो पर फिदा है। ओहो, इस बार अच्छा शॉट डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ की तरफ, एक सिंगल। थोड़ी सी नाराज है लॉन्ग ऑफ के फील्डर। देखिए थ्रो जिस तरह से किया, उनको पता है कि अब हम जीत की दहलीज पर इस समय अश्मित मुकेश रॉयल चेंबूर धीरे धीरे बढ़ता हुआ। और इस बार नो बॉल का इशारा। बिल्कुल कहते हैं ना, दूध में चावल डालने से खीर बनती है, वैसे ही सदगुरु के चरणों में झुकने से तकदीर बनती है। तो अब तकदीर बन चुकी है। और बेहतरीन शॉट, बिल्कुल यॉर्कर लेंथ की गेंद थी, परखा जांचा और टाइमिंग देखिए कितना लाजवाब है। बल्लेबाज को मार लगा, चोटिल है लेकिन उनके पास क्षमता है, बॉलिंग में भी क्षमता थी, बैटिंग में भी क्षमता है।
सभी डिपार्टमेंट में एक नंबर, बोले तो एक नंबर ढासू। और फिर एक बार रन गया फाइन लेग पर, सिंगल, और ओवर की समाप्ति। स्कोर होता हुआ और 6, हमारे गौरव कह रहे कि 6 चेंडू और 2 रन, यानी कि 6 गेंदे और 2 रन। थोड़ा सा मराठी मिक्स होता है, थोड़ा सा हिंदी मिक्स होता है, चालते, सर्व काही चालते। 6 चेंडू आणि 2 धावाची गरज जिंकण्यासाठी। एक जबरदस्त अश्मित मुकेश रॉयल चेंबूर, इट्स अ मार्वलस बैटिंग, फैंटास्टिक बैटिंग एंड बॉलिंग। ખબર નહીં મને, હું અહીંયા મેચ કરું છું ચેમ્બુર વિક્રોળી, હા ખબર નહીં, મને ખબર નહીં, ચલો हाँ। और एक ही रन की जरूरत है अब सारे फील्डर सर्कल के अंदर। ये डॉट बॉल आती हुई, और इसी के साथ यहाँ पर मैच को जीतते हुए अश्मित मुकेश रॉयल चेंबूर, कांग्रेचुलेशन, वेरी हार्ड लक बाय प्रिया एंटरप्राइजेस KP9, done a good job guys, fantastic playing here cricket here, the better luck next time guys। सूरज उपाध्याय, चेतन गायकर, उनके हाथों से ये मैच मैन ऑफ द मैच दिया जाएगा। तो चलिए अगली आवाज टॉस के लिए भी आ